शिवराज तुका कोण शिकयता मुर्त्यो करपाक? डॅडीचें नाव? डॅडी शिकयता काय पप्पा? डॅडीचें नाव कितें? उमाकांत पोके. नागोबा करता? गणपती नागोबा आणि श्रीकृष्णा करता. आणि मागीर सरस्वती बी करतलो मरे. वाडची आता तू कितली वर्सां करता हे गणपती? 4-5 वर्सां जाली. 4-5 वर्सां. ती कामांक म्हणून येता काय? तशें कामाक येता. रातची मागीर सिजनाक काम दुसरे कामाक. मातयेचे गणपती माती करता. स्विमींग भरपाक तशें पूर्ण मूर्ती करूंक शकता तू काय? आरती आप माती तशें साचेन भरून करता. आता समज सगळीकडे मातयेच्यो मूर्त्यो मेळना. काही गणपतीचे चित्र शाळेन प्लास्टर ऑफ पॅरिस हेचेर कशी बंदी हाडटले तुका कितें दिसता एक मूर्तीकार म्हणान? ते तेंच्यांनी हाडूंक जाय. धंदे करता न्हू भायले लोक. हां तेंच्यांनी ते ह्या घेवंक जाय. माझे नाव साईश चारी. तू केन्ना पासून करता मूर्त्यो? हांव पयलीं पासून करता. धाकटो आसतनाच्यान करता. आतां म्हाका 6 वर्सां जालीं. हांव आमचो गणपती आनी अशी ऑर्डरी घेता आनी करता. तू एक्चुअली खंय गांवान? हांव हरमला रावता. हरमला. सो हांव केन्ना आपयता तेन्ना येता. तूं म्हाका नाही. तू हातीन मूर्त्यो करूंक तुका कितलो टायम लागता? एक गणपती करतलो जाल्यार समज 2 फुटाचो किंवा 3 फुटाचो कितलो लागूंक शकता टायम? बरो फिनिशींग करून डिटेलिंग जर करतले जाल्यार 5 ते 6 दीस तरी लागता गणपती करतले. आता आमी म्हणटा पर्यावरणाचो ऱ्हास करचो न्हू म्हणटा, पूण आता जर खंय नजर मारली सगळीकडे जाल्यार आमकां प्लास्टर ऑफ पॅरिसच्योच मूर्त्यो दिसता. पूण ही एक शाळा आहा. ही शाळा मुर्जीतली सगळ्यात जुनी शाळा आणि 4 पिढ्यांची शाळा. ह्या शाळेन खुबशा प्रमाणात आता मातयेच्यो मूर्त्यो मेळटा. एक म्हणणें अशें आहा गोंयकारांचें की जितले गोंयकारांक मूर्त्यो जाय मातयेच्यो म्हणजे घराघरान गणपती पुजतलो तितले मूर्त्यो ते शाळेन तयार जायनात मातयेचे. म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसचो एक पर्याय आहा. हाचेर तुजें म्हणणें कितें यूथ म्हणान? गोंयांत आतां खुबशे गणपती शाळा आहात. जर प्रत्येक जर कलाकार आहा तो 100-150 जर गणपती करपाक लागलो जाल्यार गोंयांत अवेलेबल जावं शकता. सगळ्या एका घरांनी अवेलेबल जावं शकता गणपती. तर ते कलाकारांनी चिंतपाक जाय. आनी कोण गणपती ऑर्डर दिता गणेश भक्त आसता तेंच्यांनी सुद्दां चिंतपाक जाय की एनवायरमेंटा खातीर कितें बरें आसा आनी कितें वायट आसा ते चिंतून अशें गणपती दिवपाक जाय. आनी मातयेचेच गणपती सगळे शायनी करपाक जाय. तू केन्ना पासून गणपती करता? आता करता आनी 5 वर्सां जाली. कोणा कडेन शिकलो तू? ना हयसरच घेवन असो शिकला. स्टार्टिंग कितें करतालो? स्टार्टिंग अशें आमकां माती बीन कशें भरपाचें बीन शिकयलें. कोणी शिकयले? उमाकांतान. उमाकांत. आनी स्कुलाक वयता? हय आतां हांव लास्ट इयर तर पूण ओके. तरी तू आतां शिकता आनी हे करता. हय कितें अपेक्षा कितें आसता तुजी? आतां हांगर शिकलो गणपती केलो म्हणजे कितें कोणी मानधन दिवंक जाय बी तशें कितें? ना एक अशी शिकोंक मेळटा एक कला कितें. आतां तुका शिकोंक एक्स्ट्रा कितें मेळटा नॉलेज मेळटा. ओके. फाल्यां सकाळीं तूं 2-3 गणपती करूंक शकता. कितलो तरी टायम कितलो दिता तू दिसाक? हांव 2 वरां दिता. 2 वरां सकाळीं कॉलेजीक वयता मागीर सांजचो हांव हयसर येता गणपती. डेली म्हणजे डेली टायम मेळटा तेन्ना 2 वरां दिता. हय. आणि व्हडलो जालो काय मागीर समज सगळें शिक्षण जालें काय मागीर कितें करतलो तू? कितें आहा तुजो विचार? मागीर अशें गणपती करपाचे. टायम मेळ्ळो जाल्यार गणपती करपाचे. थोडेच करपाचे 10. आता म्हाका सांग सगळीकडे पळय गणपती पीओपीची उपलब्ध आहा. प्लास्टर ऑफ पॅरिस एका नजरेन जितले गणपती आमच्या गोंयकारांक जाय पळय ते मातयेचे गणपती जायना म्हणून ते म्हणटा पीओपीचे गणपती हाडटा. हे हातूंत कितें तथ्य आहा? तुका कितें दिसता? पीओपीचे गणपती हाडपाचे नो कित्याक सांग मागीर एनवायरमेंटा ती फाटीं खूब गणपती अशे उपेलेले मेळ्ळे खूब. ओके. आनी ते मागीर एनवायरमेंटाक प्रॉब्लेम जाता न्हू. आशीष रेगुलेकर. तुम्ही केन्ना पासून करता हे गणपती? 5 वर्सां जाली. पूण म्हाका भायर हांगासर मूर्ती करता. सुरवात हेंचेच कडेन केली. दिसाक कितलो असो टायम दिता? दिसाक कमी 5-6 वरांनी कमी आमी 600 काडटा. 4-5 भरून काडटा. पयलीं कोण तरी म्हणटालो की आताची पिढी मातयेन हात घालपाक फाटी फुडें सरता पूण तसो काळ उरलो ना.
हेतून करियर घडोवंक शकता समज नवीन भुरगो आयलो शिकलेलो हय सारकें थंय शिकत हितून करियर घडपाक चान्सीस खूब आहा शिकतलो बरें शिकत जाल्यार ओके आता तू कितली मूर्ती व्हडली करूंक शकता हातीन तीन इतली जमाना आमकां सारकी आमचे शिकप चालू आहा तीन कशी मूर्ती करप करप सारकी. ती, म्हाका ओके. मेळ्ळा, आमकां शिकयता ओके. कशी माती लावप इतली पारो घेवन ती चडोवप ते सगळें शिकप आमचे चालू आहा ओके केन्ना पासून शिकता हांगर जाली 5 वर्सां आता फुल तू मातयेन गणपती करता काय साच्याचो बी वापर करता चडशे साशाचो वापर करता आणि स्कुलाक केन्ना वयता कोणाला कामाक कामाक खंय वयता हॉटेलान आणि मागीर हॉटेलाचे काम आणि हे काम कसं ऍडजस्ट करता रातचो नायटी वयता आनी ते सकाळचो दिसाचे करता मी महाराष्ट्रातला हा मामाकडे येतो काम हा, करायला. किती वर्ष झाले तू इथं मूर्त्या करतो आता मला 3 वर्ष आली 3 वर्षे झाली किती वेळ देतो दिवसातला मी आता सुट्टी काढून आलो हा. 3 महिने काम करतो फुल. ओके आणि तिथं गावात मध्ये काय अशा मूर्त्या करतात गावामध्ये आमच्या आहेत आजूबाजूला हा तिथे करतात. ओके आणि मला आता सांगा आता सगळीकडे ना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दिसतात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहे याच्यावर कशा पद्धतीचं नियंत्रण येणार तू युथ आहे पुढला भवितव्य आहे काय सांगू शकतोस आपण ते मातीचेच जर सर्वांनी जर मातीचेच मूर्त्या बनवायला स्टार्ट केले ना तर कुठेतरी पीओपी बंद होणार. ओके प्रत्येक कलाकाराने मातीच्या मूर्त्या बनवायचे स्टार्ट करायचे आणि पीओपी मग आपणच बंद होणार. ही एक मुळजीची जुनी चित्रशाळा आणि ह्या चित्रशाळेक खूप इतिहास आहा बाबा पोकेंची चित्रशाळा म्हणून फेमस ह्या चित्रशाळेन ज्या पद्धतीन बाबा पोके मागीर तांच्या चेड्यांनी किंवा आताचे नातू आहात त्यांच्यानी नवीन कलाकार घडोवपाचें काम केल्लें आहा हे नवीन ह्या भुरग्यांक शिक्षण दिताना तुका कशें दिसता खूप बरें दिसता की आता जर आमच्या शाळेन भुरगे चडशे विजीट दिता हांगर एक आमची जुनी शाळा आणि प्रत्येक जाणांक खबर आहा की हयसर एक खंय तरी नवीन मूर्ती बघपाक मेळटा आमच्या शाळेत जेणे करून आमचे मूर्ती बघल्या उपरांत खुबश्या भुरग्यांक दिसता की आपल्या खंय शिकोवंक जाय उमाकांता कडेन शिकोवंक खंय दिसता आणि येतात खूब जाण पूण तेतूंतसून खंय तरी एक जे सामकी आवड दाखयता आपल्याक मूर्ती करूंक जाय आमकां कळटा की बाबा हो भुरगो फुडें मूर्ती करूं शकता शिकूं शकता अशा भुरग्यांची आमी निवड करता आणि तांकां हें काम शिकोवन दाखयता आणि तेतून सुद्दां आमी तेंचे कितें करता की हय बसल्या उपरांत एक 8-15 दीस काम केल्या उपरांत तांकां तेंची आमी आवड पळोवन घेता की तांकां खंयच्या फिनिशींग करपाक आवड आहा की साशे मोल्ड प्रेसींग करपाक की आनी सोंड लावपाक अशी तेंची आवड पळोवन ते काम तांकां आमी शिकयता आनी त्या हेतून तांकां मार्गदर्शन करता. आता वेगवेगळ्या पद्धतीन तू राज्यभर प्रसिद्ध असा सरकारय तुझी दखल घेता आणि वेगवेगळ्या ज्या पद्धतीन तू गणेश मूर्ती करता तसे तुका वेगवेगळे पुतळे करपाक सरकार कडल्यान ऑर्डरी मेळतात ही कला जोपासपा खातीर तुका काय अडचणी येता ना तशें अजून कितें पूण अशें म्हटलें वयता की खंय तरी बरें काम केल्यार ताका फुडें फळ मेळटा. आतां पळोवंक गेल्यार हे गणपतीचें काम आमच्या आज्यान आमच्या बाबान हे रोप लायिल्ले पयलीं आनी तेंच्याच मार्गदर्शनान आमी ही कला फुडें घेवन गेले. पळोवंक गेल्यार इतर कामान आमी पयलीं नसले म्हणजे हे गणपतीच्या कामानूच खंय तरी आमकां फुडें हे सगळे संदी हे स्टॅच्यूज खंय खंय लागले आमचे हे कामानूच आमी रावले आनी हे गणपतीच्या आशिर्वादान आमी खंय तरी हे फुडें पावले आनी हे आमचे आतां खुबशे ऑर्डरी येतात की खंय खंय स्टॅच्यू जाय गोंयभर आमकां आणि ते आमी आमची शाळेन हयसर तयार करून आमी बसयतात. आता ही तुमची कितली पिढी गणपती करता ती ही आमची पळोवंक गेल्यार 4थी पिढी आता चालू आहा. चौथी पिढी. आमच्या आज्याच्या मामान थंयसर स्टार्ट केल्ले पयलीं मागीर आज्यान आमच्या मागीर तेच्या उपरांत बाबान ही चालू दवरली मागीर बाबाक आमी सपोर्ट केलो आनी आतां ही आमी 4थी पिढी आमची काम चालू दवरले. हल्लीच अशें आयकोंक आयलें की तूं आमचे कोलवाळ कारागर आहा म्हणजे तुरुंग आहा थंयसर जे कोण कैदी आहा तेंकाय तुवें गणपती शिकयल्या आणि तेंकां शिकयतना काय तुका मना कडेन भंय आशिल्लो आणि तेंचो प्रतिसाद कसो मेळटालो ना पळोवंक गेल्यार तेंचे कडेन पयलीं प्रस्ताव हो येयलो की तेंकां खंय तरी जे कैदी आसता तेंकां शिकोवपाक कलाकार जाय आसलो मूर्तीकार जाय आसलो अशें तेंच्या आमचे हँडीक्राफ्ट टॅक्सटायल अँड कॉय डिपार्टमेंट तेंच्या जेव्हा कानार खबर पडली तेंच्यांनी पयलीं म्हाजें नांव फुडें काडलें की
हे काम उमाकांतच करू शकता, उमाकांतच तांकां वचून दाखोवंक शकता. अशी पळोवंक गेल्यार आमच्या शाळेन 100-200 गणपती हे तयार जातात. अशी टायम एडजस्ट जायना तो दुसरी कडेन वचप. म्हटल्यार हांवें एक खंय तरी अशी संदी चुकोवप म्हणजे खंय तरी चुकोवप ना म्हणून हांवें एक वचया म्हटलें. आनी लास्ट इयर तांकां जवळ जवळ हांवें 100-150 मुर्ती आमी कोलवा जेलीन थंयसर तेंचे कडसून तांकां मार्गदर्शन करून कशे मुर्ते तयार करतात, मोल्ड कशे प्रेसिंग करतात आनी सगळं तांकां माती सुद्दां आमी मांद्र्याची थंयसून मांद्र्याची जेलीन व्हरोन थंयसर सगळे मुर्ते तयार केले. आनी ह्या वर्सा सुद्दां खंय तरी हयसर म्हाका आमच्या शाळेन जास्ती ऑर्डरी आहात. म्हणजे आतां खंय तरी लोकांक पीओपी नाका जाले म्हणून लोक जास्ती हय म्हाज्या शाळेन आमच्या तर अंदू पळोवंक गेल्यार 40 गणपती आमच्या वर्साकून जास्ती अंदू ऑर्डर येयले. आनी त्याच्यामुळे अंदू म्हाका वचप थंय पॉसिबल जावंक ना. पूण तरी म्हाका तेंच्या विजीट दिवप, तेंचे कडेन वचप, तांकां मोड अवेलेबल करून खंय तरी ते कोणी बरें काम करता म्हणून तांकां एक म्हाजे कडसून हेल्प चालू आहा तेंची. मोराच्या आकाराचा गाव असलेला मुर्जी गाव, या मुर्जी गावाची जी जुनी एक परंपरागत आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता पर्यावरण राखून मातीच्याच मूर्ती करणारी बाबा पोके यांची ही चित्रशाळा 4 पिढ्यांची ही चित्रशाळा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या चित्रशाळेमध्ये आजची जी 4थी पिढी आहे उमाकांत पोके आणि पोके मंडळी. आणि या चित्रशाळेमध्ये विद्यार्थी सुद्धा या गणेश मूर्त्या कशा तयार करतात, मातीपासून कोणकोणती कामे केली जातात त्याचं प्रशिक्षण ते उमाकांत पोके यांच्याकडून घेत आहे. खरं म्हणजे सरकारने अशा कलाकारांना योग्य ते स्थान दिलं पाहिजे. हस्तकला, त्यांच्याकडे कला संस्कृती खातं विभाग असते. कलाकारांची शान वाढवण्याचं काम सरकार करत असतो. परंतु अशा कलाकारांना जर त्या विभागामध्ये सामावून घेतलं आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम जर सरकारनं केलं तर हेच कलाकार नवीन कलाकार घडवण्याचं काम करेल आणि नवीन कलाकार तयार होईल. आजकाल प्रत्येक युवक आणि एक जाणकारांची म्हण होती की आजची युवा पिढी मातीमध्ये हात घालायला कुठेतरी मागे पुढं पडतात. परंतु या बाबा पोके यांच्या चित्रशाळेत बघितलं तर लहान मुलापासून युवक आणि युवापासून प्रौढापर्यंत देखील नवीन युवा पिढी या ठिकाणी काम करत असताना आपल्याला चित्र दिसत आहे. उमाकांत पोके ज्या पद्धतीने मातीचं काम करतात, केवळ गणेश मूर्त्या करून ते थांबत नाही तर गणेश मूर्त्यानंतर आपली जी शारदा माता असते, त्यानंतर दुर्गादेवी असते, मग नागोबा असेल किंवा श्रीकृष्ण असेल, त्या पलीकडे जात वेगवेगळे पुतळे तयार करण्याचं ते काम करत असतात. गोवा सरकारकडून जे वेगळे पुतळे तयार केले जातात, विद्या मंदिरामध्ये एखादी सरस्वती म्हणजे मूर्ती करून देण्याचंही काम सरकारकडून उमाकांत पोके याला मिळालेलं असतं. अशा चित्रशाळेमध्ये जर वेळोवेळी सरकारने सहकार्य केलं आणि पीओपीच्या मूर्तीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर प्रत्येक गणेश भक्तांनी स्वतःहून आपल्या घरातील मूर्ती केवळ मातीची असेल आणि मातीच्याच मूर्तीचं आपण पूजन करेल असं जर त्यांनी आपली प्रतिज्ञा केली तर भविष्यात कुठेच आपल्याला पीओपीच्या मूर्त्या दिसणार नाही. त्या नजरेतून प्रत्येक गणेश भक्तांनी काम करत असताना ज्यावेळी एखादा चित्रशाळेमध्ये मूर्ती मागण्यासाठी किंवा गणेश भक्त येतो तेव्हा जर तो पीओपीची मूर्ती मागत असेल तर त्याला नकार द्यायचा आणि केवळ मातीचीच मूर्ती उपलब्ध आहे तीच घ्या आणि त्यामुळे जो आपलं पर्यावरण आहे ते पर्यावरणचा समतोल कसा राखेल यावर भर दिला असेल तर एक आपण पर्यावरण प्रेमी व्हाल यात शंका नाही. ज्या पद्धतीने उमाकांत पोके ही आपल्या मुर्जी चित्रशाळेमध्ये केवळ घरगुती गणपतीच मूर्त्या करत नाही, त्यांना सार्वजनिक मूर्त्याही या ठिकाणी तयार करण्याची संधी मिळाली आहे. सर्वात प्रथम त्याचे भाऊ जे आपले पेडणे पोलीस स्टेशनमध्ये सुरुवातीला पोलीस म्हणून होते त्यावेळी त्या ठिकाणी जी पोलीस स्टेशनची सार्वजनिक मूर्ती पूजन होतं ती मूर्ती या ठिकाणाहून या बाबा पोके यांच्या चित्रशाळेतून तयार केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मग कासारवर्णे सार्वजनिक मूर्ती असेल, हरमल सार्वजनिक मूर्ती असेल, मुर्जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती या चित्रशाळेत तयारी झाली. मोपा विमानतळ या ठिकाणी आहे
त्या विमानतळावर पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनची या चित्रशाळेमध्ये मूर्त्या तयार केलेल्या, हर्बर पोलीस स्टेशन असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक ठिकाणी मूर्त्या पूजल्या जातात त्या या मूर्त्या या चित्रशाळेमधून पूजण्याचं काम केलं जातं. सरकारने हस्तकला महामंडळामार्फत कलाकारांना गेल्या वर्षी एका मूर्तीमागे 100 रुपये देण्याचं अनुदान जाहीर केलं होतं. यंदा 200 रुपये दिलं जातं. खरं म्हणजे हे अनुदान खूप कमी आहे. ज्या गणेश मूर्त्या मातीच्या मूर्त्या करतात त्यांना हे अनुदान खूप कमी वाढतं. आता माती उपलब्ध होताना अडचणी होतात, महागाई वाढत आहे, रंगकाम वाढलेलं आहे, रंगाचे दर वाढलेले आहेत किंवा मनुष्यबळ मिळत नाही. त्यासाठी सरकारने अशा हस्तकलाकारांना अनुदान देताना फेरविचार करत असताना त्यात डबल वाढ करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो. आणि जे आपले पर्यावरण समतोल राखणाऱ्या कलाकारांना सरकारने वेळोवेळी प्रोत्साहन द्यावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.